विभागाशी संबंधित केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेकरिता आपण आपल्या चॅनलवरती सध्या सिरीज सुरू केलेली आहे. सर्व नवीन असणाऱ्या परीक्षार्थ्यांनी या ठिकाणी आपण नवीन असाल तर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायचे, कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या काही या विभागाशी स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या आपल्या पाठामध्ये शैक्षणिक चालू घडामोडी आपण बघणार आहोत. ज्या शैक्षणिक चालू घडामोडी आहेत यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न अधूनमधून विचारले जाऊ शकतात, कारण कुठल्या ना कुठल्या तरी या धोरणामध्ये शिक्षण हे संबंधित असतं आणि या शिक्षणासंबंधित आपणास माहिती किंवा ज्ञानात भर पडण्याकरिता देखील आपण या गोष्टींचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र शासनाने शाळांमध्ये कोणत्या स्वरूपाचे नवीन प्रशिक्षण सुरू केलेले आहे? तर महाराष्ट्र शासनाने शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. मुद्दा नोट करून घेऊ शकता तुम्ही. यामध्ये बघा, सैनिक प्रशिक्षण हे आपलं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये थोडक्यात माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र शिक्षण विभागाने प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिस्त आणि देशभक्ती वाढवण्यात यावी याकरिता एक नॅशनल कॅन्डिडेट कोअर म्हणून NCC प्रेरित सैनिक प्रशिक्षण सुरू केलेले आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण बघूया. 2025 साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय कोणता होता? तर खाली पर्याय दिलेली आहेत, त्या ठिकाणी आपणही उत्तर काढू शकता आणि उत्तराशी आपला या ठिकाणी पर्याय ताळमेळ लावू शकता. ठीक आहे, तर यामध्ये पहा, 2025 साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय जो आहे तो डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे अशा स्वरूपाचा आहे. ठीक आहे, शिक्षण मंत्रालयाने साक्षरतेचे महत्त्व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे. हे आपण थोडक्यात पाहू शकतो यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी किती शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती? यामध्ये 45 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे देशभरातून. त्यांच्या उत्कृष्टतेसाठी त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवडण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारच्या कोणत्या नवीन उपक्रमात अफगाण विद्यार्थ्यांसाठी 1000 ई छात्रवृत्त्या जाहीर केलेल्या आहेत? म्हणजेच ई शिष्यवृत्ती त्या ठिकाणी त्यांना जाहीर केलेली आहे. तर ऑप्शनमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ई छात्रवृत्ती कार्यक्रम म्हणजे ई शिष्यवृत्ती कार्यक्रम हा ऑप्शन डी या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. अफगाण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून 1000 ई शिष्यवृत्ती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत भारत सरकारने. ठीक आहे, पुढे महाराष्ट्रातील किती शाळा आणि महाविद्यालये सध्या NCCशी संलग्न आहेत? तर यामध्ये 1726. ओके, म्हणजे 17मध्ये 9 मिसळले तर 26 होतात. अशा पद्धतीने आपण कुठली तरी एखादी त्या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आता बघा, महाराष्ट्रातील 1726 ज्या शाळा आहेत या महाविद्यालयांमध्ये NCC एकके कार्यरत आहेत आणि जवळपास 1.14 लाख कॅन्डिडेट्स त्यामध्ये समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्राथमिक शाळांमध्ये NCC केंद्र वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाशी सहकार्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी वेगवेगळे विभाग, मंत्रालय, बोर्ड आहेत. त्यामध्ये निवृत्त सैनिक कल्याण बोर्डाची या ठिकाणी एक प्रकारे सहकार्य भारत सरकारने प्राथमिक शाळांमध्ये NCC केंद्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. निवृत्त सैनिक कल्याण बोर्ड. ओके, एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर आपण त्याला म्हणतो. त्यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण होणार आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. शिक्षण क्षेत्रात 2025 साली महाराष्ट्राने कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे? तर यामध्ये डिजिटल लर्निंग या क्षेत्राने अधिकाधिक लक्ष या ठिकाणी केंद्रित केलेले आहे. डिजिटल साक्षरता, ऑनलाईन शिक्षण सुविधा वाढविणे आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर अधिक लक्ष या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणावरून होत आहे. पुढे NIRF रँकिंग 2025मध्ये कोणत्या संस्थेला सर्वोच्च स्थान मिळालेले आहे? आता ही NIRF रँकिंग काय आहे याचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचे, कारण ही चर्चा एकतर्फी न होता आपल्याकडून देखील या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहेत. ती कमेंटमध्ये आपण मेन्शन करायची आहे की हे NIRF हे काय आहे. ठीक आहे, आणि हे एक रँक दर्शवतं. त्यामध्ये एक प्रकारे IIT क्षेत्र असतात आणि ही उच्च शिक्षणाची क्षेत्र सर्वोच्च संस्थेमध्ये हा पुरस्कार त्या ठिकाणी गणलेला असतो NIRF रँकिंगचा. तो IIT मद्रास या सर्वोच्च संस्थेला भेटलेला आहे.
पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र सरकार 2025मध्ये स्वतंत्र शाळांमध्ये कोणती नवीन शैक्षणिक गणना प्रणाली सुरू करणार आहे? तर यामध्ये ऑप्शनमध्ये बघितलं आपण तर बायोमेट्रिक हजेरी या ठिकाणी आहे. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणालीने विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रभावीपणे नोंदविली जाणार आहे. पुढे 2025मध्ये महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये स्वतंत्र गणना प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर उपस्थितीची पारदर्शकता वाढविणे हा त्याचा उद्देश आहे आणि उपस्थितीची पारदर्शकता व धोरणात्मक निर्णयांसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढे महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये 2025-26 पासून कोणता शैक्षणिक पॅटर्न लागू होणार आहे? तर यामध्ये बघा, राज्य महामंडळ की CBSE पॅटर्न आहे? तर CBSE पॅटर्न आहे. नक्कीच उत्तर तुमचं बरोबर आलेलं असणार आहे, कारण याचं सर्वत्र चर्चा झालेली होती. शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्यानुसार 2025-26 शैक्षणिक सत्रापासून सर्व शासकीय शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. पुढे NEP 2020 अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये कोणती तिसरी भाषा अनिवार्य केलेली आहे? तर यामध्ये हिंदी ही भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केलेली आहे. 1 ते 5 साठी सुद्धा ही अनिवार्य केलेली आहे. पुढे नवे शैक्षणिक आराखडा फॉलो करणाऱ्या विद्यालयांमध्ये कोणती रचना लागू होणार आहे? आता NEP 2020 हा जो आराखडा लागू केलेला आहे त्यामध्ये रचना विद्यालयामध्ये कशी असणार आहे? तर 5+3+3+4 ही त्याची रचना असणार आहे. पुढे CBSE पॅटर्नची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची अंतिम तारीख काय आहे? तर 1 एप्रिल 2025 ही त्याची अंतिम तारीख आहे. आता यामध्ये मराठी पाठ्यपुस्तक हे CBSE मध्येच 1 एप्रिलपर्यंत शाळांना उपलब्ध करून दिले जाईल असं शिक्षण खात्याने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. ठीक आहे. पुढे महाराष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मुलांना किती भाषा शिकविण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे? आता नवीन शैक्षणिक धोरण जे महाराष्ट्र राज्यामध्ये राबविले जाणार आहे त्यामध्ये मुलांना 3 भाषा या शिकण्यावरती कमीत कमी भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी शिक्षणाच्या कोणत्या पायावर महाराष्ट्राचा फोकस आहे? तर यामध्ये स्वस्तता व दर्जा, समावेश व न्याय, अभिप्रेत गुणवत्ता, आता या सर्वांचाच समावेश त्यामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर D हे आपलं उत्तर असणार आहे. या नवीन आराखड्यामध्ये शिक्षणामध्ये समावेश, न्याय, दर्जा, सुलभता, जबाबदारी या 5 स्तंभावर आधारित हा नवीन आराखडा आहे. यामध्ये शाळांमध्ये कार्यरत नवीन उपक्रमांनुसार कोणते भौगोलिक विषय NCERTने वाजवी मार्गाने शिकविले जातील? ठीक आहे. तर आपला हा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत की शाळांमध्ये कार्यरत नवीन उपक्रमांनुसार भौगोलिक विषय NCERTने वाजवी मार्गाने शिकवलेले आहे. ते आहे महाराष्ट्राचा स्थानिक इतिहास आणि भूगोल. ठीक आहे. महाराष्ट्रातील इतिहास आणि भूगोल या विषयाचे स्थानिक संदर्भ पाठ्यक्रमात समाविष्ट केले जातील असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना भाषिक चिकित्सा किंवा रेमेडियल लँग्वेज सपोर्ट कुठल्या वर्गाला लागू राहील? आता रेमेडियल टीचिंग व भाषा उपचारासाठी 1 ते 5 साठी विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. CBSE पॅटर्नसाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या समितीकडून अभ्यासक्रम मंजूर केलेला आहे? यामध्ये स्टिअरिंग कमिटीकडून हा अभ्यासक्रम मंजूर केला. त्यामध्ये यांनी परवानगी CBSE पॅटर्नसाठी महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे. त्या संबंधित समिती कोणती आहे? तर स्टिअरिंग समिती आहे. आता यामध्ये नव्या धोरणात 4 प्रमुख विषय केंद्रित आहेत. त्यातील कोणता विषय हा त्यामध्ये नाही? ओके. तर नव्या धोरणामध्ये 4 प्रमुख विषय केंद्रित केलेले आहेत. त्यामध्ये कुठला विषय नाही? तर तो यामध्ये गणित आहे, विज्ञान आहे, भाषा व सामाजिक शास्त्र आहे, कृषी त्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रातील 2025-26 पासून कोणत्या शालेय शिक्षण संरचनेची अंमलबजावणी होणार आहे? तर 25-26 पासून, आता आपण NEP जे 2020 म्हणतो, परंतु 25-26 पासून आपण खास करून त्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये केलेली आहे टप्प्याटप्प्याने. ठीक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली, 6वी, 9वी, 11वी पासून टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे 5
+3+3+4 हा पॅटर्न आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. कारण इथून पुढे आपली जी संरचना आहे शिक्षणाची ती या पॅटर्नमध्ये राबणार आहे. म्हणजे 5 वर्ष, पुन्हा 3 वर्ष, 3 वर्ष आणि पुन्हा 4 वर्ष अशा स्वरूपाचे ही वर्ष आहेत. तर म्हणजे 1ली, 2री, 3रीपर्यंत आणि बालवाडी आणि आपली ज्युनियर KG अशा पद्धतीने ते पहिले 5 वर्ष. पुन्हा त्या ठिकाणी 4थी, 5वी या ठिकाणी आहे. 4थी, 5वी आणि 6वी, 7वी, 8वी या ठिकाणी 5वी, 6वी, 7वी आणि 6वी, 7वी, 8वी हे 3 वर्ष. पुन्हा 5वी, 4थी आणि 3री हे वर्ष म्हणजे 1 ते 2 पर्यंत पहिली 3 वर्ष आणि 2 वर्ष म्हणजे एकूण 5 वर्ष त्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. तर हा आराखडा आपण लक्षात ठेवायचा आहे. 2025मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या इयत्तेपासून CBSE पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पहा यामध्ये 1लीपासून हा निर्णय या ठिकाणी लागू केलेला आहे. नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना किती भाषा बंधनकारक आहेत? त्यामध्ये 3 भाषा बंधनकारक आहेत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. ठीक आहे. प्रश्न पुन्हा एकदा निघलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी तेवढंच रिपिटेशनसुद्धा होणार आहे आपलं आणि महत्त्वाचं आहे म्हणून डबल पुन्हा या ठिकाणी आपला आलेला देखील आहे. ठीक आहे. तर यामध्ये 2025मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्थानिक विषय अभ्यासक्रमात कुठे मजबूत केले जाणार आहेत? तर त्यामध्ये इतिहास व भूगोल हे अधिक प्रमाणात समाविष्ट केले जाणार आहेत. बालवाडी आपण ज्याला म्हणतो ते प्री प्रायमरी म्हणून शिक्षण आहे. ही नवीन अभ्यासक्रमाची घोषणा म्हणजेच बालवाडी प्री प्रायमरी शिक्षणाबाबत नवीन अभ्यासक्रमाची घोषणा कोणत्या विभागाच्या समन्वयाने केली जाणार आहे? तर महिला व बालविकास विभागाच्या समन्वयानं ती केली जाणार आहे. शिक्षणविषयक युनिक डेटाबेस UDAS प्लस कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे? तर शालेय शिक्षणातील माहिती व्यवस्थापन त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सर्व राष्ट्रीय डेटा मॅनेजमेंट या UDAS प्लस वेब डेटाबेसद्वारे केलं जातं. यामध्ये शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि आधारभूत सुविधा याबद्दलचं सर्व रेकॉर्ड मेंटेन असतं. पुढे 2025मध्ये शालेय शिक्षण निर्देशांकानुसार महाराष्ट्र देशात कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर पहिल्या स्थानावरती महाराष्ट्र हा 2025मध्ये देशामध्ये पोहोचलेला आहे. भारत सरकारच्या शालेय शिक्षण निर्देशांकानुसार महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. पुढे NEP 2020नुसार 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी शालेय शिक्षण कोणत्या टप्प्यात मोडते? त्यामध्ये पायाभूत टप्प्यामध्ये शालेय शिक्षण मोडत असतं. फाउंडेशनल टप्पा म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे याचा. 3 ते 6 वयाचे जे मूल असतं हे फाउंडेशनल स्टेज म्हणून गृहीत धरले जात असते. आता पुढे शेवटचा एक क्वेश्चन यामध्ये आहे. एकात्मिक शाळा प्रणालीमध्ये शिक्षक बदलाच्या नियंत्रणासाठी कोणता डिजिटल उपाय सुचविण्यात आलेला आहे? तर त्यामध्ये मानव संपदा पोर्टल हे त्या ठिकाणी आहे. शिक्षक बदली असेल, नियुक्त्या असतील व सेवा रेकॉर्ड असेल या सर्वांचं मॅनेजमेंट मानव संपदा पोर्टलचा वापर करून केलं जाणार आहे. ठीक आहे. तर आपण 2025पासून महाराष्ट्रातील शालेय शिक्षण संरचनामध्ये कोणता मोठा बदल करण्यात आलेला आहे? तर यामध्ये पहा NEP म्हणजेच आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची त्यानुसार शिक्षण प्रणालीमध्ये जी संरचना केलेली आहे ती 5+3+3+4 अशा स्वरूपाची आहे. ठीक आहे. तर ज्यामुळे शिक्षण अधिक टप्प्याटप्प्याने या ठिकाणी बालकेंद्रित होणार आहे. दुसरा प्रश्न बघूया. 2025मध्ये महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी कोणती त्रिभाषा धोरण राबविण्यात आलेलं आहे? नक्कीच तुम्हाला याचं उत्तर बरोबर येणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी आहे. ठीक आहे. तर तिसरी भाषा हिंदी म्हणून अनिवार्य शिकवणूक सुरू केली गेलेली आहे. तिसरा प्रश्न बघूया. NEP 2020नुसार महाराष्ट्रातील नवीन अभ्यासक्रम कोणत्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जात आहे? तर यामध्ये SCERT आणि बालभारती यांच्या अंडर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. नक्कीच लक्षात ठेवा. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग पुढे SCERT जे आहे SCERT व बालभारती हे नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांसाठीही देखील जबाबदार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राने 2025पर्यंत शिक्षण प्रशिक्षणामध्ये कोणते लक्ष ठेवलेले आहे? तर 2025पर्यंत जवळपास 80% शिक्षक यांना लक्ष ठेवलेलं आहे. कशाकरिता? तर नव्या पद्धती आणि तंत्रज्ञानासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याची कोणती मुभा आहे? तर विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याची जी मुभा आहे ही किमान 20 विद्यार्थी असल्यावर इतर भाषा आपल्याला शिकवता येत असते. म्हणजे तिसरी भाषा केव्हा निवडायची आपण? जेव्हा 20 विद्यार्थी कमीत कमी असले पाहिजे, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हिंदी किंवा भाषा या ठिकाणी शिकवता येऊ शकते. आता विद्यार्थ्याच्या संख्येनुसार हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा शिकविण्याची देखील मुभा आहे. NEP 2020चा ग्राउंड स्तरावरील अंमलबजावणीचं उद्दिष्ट वर्ष कोणतं आहे? हा पुढचा प्रश्न आपण बघत आहोत. यामध्ये बघा उद्दिष्ट वर्ष कोणतं ठेवलेलं आहे की ग्राउंड स्तरावरील अंमलबजावणी सुरू करायची आहे ती 2028-29 पर्यंत राष्ट्रीय धोरण पूर्ण प्रभावीपणे टप्प्याटप्प्याने करायचं आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. माहीत असू द्या की हे जे 2020 आहे हे कुठपर्यंत चालणार आहे? तर 28 ते 29 पर्यंत चालणार आहे, परंतु त्याचा कालावधी मे बी एखाद्या वेळेस वाढू शकतो. क्वेश्चन नंबर 7 पाहूया. केंद्र सरकारने 2025 मधील शिक्षण क्षेत्रासाठी कोणती आर्थिक मदत केलेली आहे? तर यामध्ये 500 कोटी रुपये AI क्षेत्रासाठी दिलेली आहेत. आता AI काय आहे? तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, आणि त्यावर आधारित शिक्षणासाठी मोठा निधी देखील त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. 8 नंबरचं क्वेश्चन पाहूया. कौशल्य शिक्षणासाठी 2025 मध्ये कोणता देशव्यापी मिशन राबवण्यात येत आहे? तर कौशल्य शिक्षणासाठी 2025 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता स्किल इंडिया हे मिशन चालू करण्यात आलेलं आहे. मूलभूत साक्षरता व गणितासाठी कोणते प्रमुख मिशन कार्यरत आहे? तर मूलभूत साक्षरता, न्यूमरेसी आपण जे म्हणतो का नाही, फंडामेंटल लर्निंग अँड न्यूमरेसी वगैरे, तर हे निपुण भारत मिशनद्वारे त्या करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र शासनाने गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणता उपक्रम चालू केलेला आहे? आता महाराष्ट्र शासनाने शाळा शगुन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जे की शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी एक योजना म्हणून, उपक्रम म्हणून राबविण्यात येत आहे. शिक्षणात डिजिटल माध्यमांचा वाढता वापर कशामुळे झालेला आहे? तर NEP 2020 आणि COVID-19 यांच्या आलेल्या धोरणामुळं किंवा एक आपत्तीमुळे शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर हा जास्तीत जास्त झालेला आहे. आता सध्या तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हे सुद्धा एक प्रकारचं डिजिटल माध्यमच आपण या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी वापरत आहोत. पुढे आता बघा, महाराष्ट्र राज्य मंडळांच्या शाळांचा शैक्षणिक सत्र पुढील कोणत्या महिन्यात सुरू होणार आहे? तर हे एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे. 2025 मध्ये CBSE बोर्ड विद्यार्थ्यांसाठी कोणते डिजिटल टूल सुरू करण्यात आलेली आहे? तर डिजिलॉकर पिन हे टूल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. त्यालाच आपण एक प्रकारे अपार ID म्हणून सुद्धा संबोधतो. आणि BA MA वगैरे जे क्रेडिट बेस्ड अभ्यासक्रम एखाद्या युनिव्हर्सिटीज तर्फे म्हणजेच YCMOU असेल यांच्यातर्फे जर राबविण्यात येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी हे क्रेडिट्स म्हणून ABC कार्ड आपल्याला काढायला लावलेले होते. तेच ABC जे आहे हे ABC क्रेडिट्स म्हणजेच एक प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं डिजिलॉकर म्हणजेच अपार ID म्हणजे ती पूर्ण शिक्षणाची माहिती त्या नंबरभोवती विद्यार्थ्याची दिसणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. शिक्षण क्षेत्रातील महिला सहभाग वाढविण्यासाठी कोणता जागतिक अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे? तर युनेस्कोचा STEM रिपोर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. IIT मद्रासने 2025 मध्ये कोणता नवीन BTech कार्यक्रम सुरू केला? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स हा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मुख्यतः कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म वापरला जातो? तर दीक्षा हा डिजिटल प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये वापरला जातो. 2025 मध्ये शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय निकष कोणता आहे? आता 2025 मध्ये नेमकं कुठले पर्यायामधील उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत? तर SDG म्हणजेच काय आहे? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे की सातत्यपूर्ण शाश्वत विकास त्या ठिकाणी दर्शवत असतं. तर शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय निकष हे SDG संबंधित आहेत. ओके.
पुढे 2025मध्ये NCERTने किती ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत? तर 28 ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिलेली आहेत. IIT दिल्लीने 2025मध्ये कोणत्या देशात नवीन कॅम्प्स उघडला? अबुधाबी या देशामध्ये उघडलेला आहे. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये NEP 2020 अंमलबजावणीची अंतिम मुदत कोणती आहे? तर 28/29 हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे. हे धोरण संपूर्णपणे अंमलात आणलं जाईल आणि हे अंमलात आणताना ॲट अ टाईम नाही, तर टप्प्याटप्प्याने ते अंमलात येणार आहे. पण अंमलात आणण्याचं शेवटचं वर्ष कोणतं असेल? तर 28/29 हे अंमलात आणण्याचं शेवटचं वर्ष असणार आहे. 2025मध्ये मुलींच्या शिक्षण निकालांमध्ये कोणता बदल आपल्याला दिसला आहे? तर त्यामध्ये 2025मध्ये मुलींच्या शिक्षणामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसलेली आहे आणि हे जे पर्याय आपण बघितले ते त्याच्यामध्ये सुधारलेलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. भारतीय संस्थांनी कोणत्या देशात नवीन कॅम्पस सुरू केलेला आहे? दुबई या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढे नंतर IIT मद्रासने कोणत्या प्लॅटफॉर्मवर AI कोर्सेस सुरू केलेले आहेत? तर AI कोर्सेस सुरू करणारे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्वयं प्लस हे आहे. IIT मद्रासने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये पहा, पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत 24 नंबरचा. महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रम बदलांची प्रमुख घोषणा कधी केलेली आहे? तर सप्टेंबर 2025मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात आलेली आहे. शिक्षक सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्राने कोणता उपक्रम घेतलेला आहे? तर डिजिटलीकरण आणि प्रशिक्षण हा उपक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे यामधून शिक्षकांची स्वतःची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी वाढविण्याचा प्रयत्न हा करण्यात येणार आहे. CBSEने निकाल वितरणासाठी कोणती नवीन पद्धत सुरू केलेली आहे? तर डिजिटल पिन हे पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला आलेला आहे. NEP 2020मध्ये मूल्यांकन धोरणात काय बदल झाला? तर मूल्यांकन धोरणामध्ये कायम राहिलेली आहे. पुन्हा पुढचा प्रश्न आहे, नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे, कायम नाही. गुणवत्तेला महत्त्व देण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. दीक्षा प्लॅटफॉर्मने ग्रामीण शिक्षणात काय साध्य केलेले आहे? तर 70% ग्रामीण भागातील प्रवेश हे दीक्षा प्लॅटफॉर्मने करून दिलेले आहेत. जसं की आपण म्हटलं, कोरोनाचा कालावधी असेल तसं मोबाईल सर्वांकडे होता. मग त्यामध्ये दीक्षा ॲपवरती जे विद्यार्थ्यांना पुस्तकातील माहिती आहे ही त्या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना ती करता आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. निष्ठा ट्रेनिंगचा उद्देश काय आहे? तर शिक्षकांना नवपद्धतीची माहिती होण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी हे त्या ठिकाणी ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे. 42 लाखांहून अधिक शिक्षकांना या ठिकाणी प्रशिक्षित केलं गेलेलं आहे. संपूर्ण भारतात मूलभूत शिक्षण पुरवठ्याचा उद्दिष्ट कोणता वर्ष म्हणून साजरा केला जातो? तर मूलभूत शिक्षण पुरवठ्याचा उद्दिष्ट वर्ष बघा 2026-27 हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता सरकारने 2025मध्ये कोणती नवीन शाळा उद्यमिता सुरू केली आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना AI कौशल्य देणे आहे? ठीक आहे. तर यामध्ये स्किलिंग फॉर AI रेडीनेस अशा पद्धतीचा एक SOAR एक प्रकार आहे. SOAR ही 6वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांना AI कौशल्य देण्यासाठी 15 तासाच्या मॉड्यूलची एक प्रकारची योजना आहे. त्यामुळे भारत सरकारने 2025मध्ये नवीन शाळा उद्यमिता सुरू केलेली आहे. ते SOAR AI कौशल्य देणे याच्या संबंधित आपण ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे ट्रेंड्स शेपिंग एज्युकेशन 2025 या अहवालानुसार म्हणजेच TSEच्या अहवालानुसार शिक्षण प्रणालींना प्रभावित करणारे प्रमुख घटक कोणते आहेत? ठीक आहे. तर ट्रेंड्स शेपिंग एज्युकेशन 2025 जे आहे यामध्ये तंत्रज्ञान, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शिक्षण प्रणालींना प्रभावित करणारे हे घटक आपण लक्षात घ्यायचे आहेत. OECDच्या अहवालामध्ये हे शिक्षणावर बदल घडवून आणणारे घटक म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता 2025मध्ये पुढचा प्रश्न घेऊया आपण लगेच.
2025मध्ये शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने वाढत आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण बघितली तर त्याचं उत्तर आहे वैयक्तिक शिक्षण, शिक्षण सामग्री तयार करणं असेल आणि मूल्यांकन असेल. तर AI आधारित टूल्स विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण देत असतात. शिक्षकांसाठी सामग्री विकसित करत असतात आणि मूल्यांकन स्वयंचलित पद्धतीने करण्यास ते मदत करीत असतात. ठीक आहे. पुढे 2025मध्ये ऑनलाईन आणि हायब्रिड शिक्षणाचा काय त्यामध्ये स्थान आहे? तर त्यामध्ये त्याचा पर्यायाचा विचार जर आपण केला तर तो शिक्षणाचा स्थायी भाग झालेला आहे असं या ठिकाणी आपण थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे जी कोविड-19चा टाईम पिरियड होता त्यानंतर हायब्रिड आणि ऑनलाईन शिक्षण हे तात्पुरतं त्या ठिकाणी एक ऑप्शन म्हणून नाही तर शिक्षणाचा मुख्य अवयव म्हणून बनलेला आहे. 2025मध्ये लर्निंग इकोसिस्टीम या संकल्पनेचा अर्थ काय होत असतो? तर लर्निंग इकोसिस्टीम म्हणजे शालेय, सामुदायिक आणि शिक्षण संसाधनांना एकत्रित नेटवर्क खाली आणणे. ठीक आहे. म्हणजे लर्निंग इकोसिस्टीम म्हणजे काय आहे तर शाळा, समुदाय आणि जे बाहेरील संसाधनं असतील जसं की ग्रंथालय असेल, उद्यान असेल किंवा NGO असेल म्हणजे जे एक स्वयंसेवी संस्था असेल या सर्वांचं समन्वय जिथे घालता येईल आणि तिथे शिक्षण हे त्या ठिकाणी वाढवता येईल अशा पद्धतीचं हे एक नेटवर्क म्हणजेच लर्निंग इकोसिस्टीम ही आहे. भारतातील उच्च शिक्षणात 2025 साली कोणती ट्रेंड विशेष लक्षात घेतलेली आहे? तर त्यामध्ये कौशल्यावर आधारित कार्यक्रम आहेत आणि अनुभवात्मक शिक्षण हे त्या ठिकाणी आहे. NEP 2020च्या निर्देशानुसार भारतातील उच्च शिक्षण कौशल्यावर आधारित आणि अनुभवात्मक शिक्षण असायला हवं. म्हणजेच एक एज्युकेशन हँड्स ऑन लर्निंग असलं पाहिजे. हे अधिक महत्त्व त्यामध्ये प्राप्त करून देणारं आहे. पुढे 2025मध्ये टीचर रिटेन्शन्स म्हणजे शिक्षक टिकवून ठेवणे या विषयाचं महत्त्व का बरं वाढलेलं आहे असं आपल्याला पर्यायामधून जर विचारलं तर त्यामध्ये अनेक शिक्षक शिक्षकत्व सोडू इच्छित आहेत. आता याचं काय कारण असेल किंवा काय असेल पहा. तर शिक्षण क्षेत्रात बर्नआउट होण्याचं काम चालू आहे कारण कामाचा भार, कमीत कमी वेतन, कमी मानधन हे कारण असून शिक्षक टिकवणे ही एक मोठी समस्या या ठिकाणी ठरलेली आहे. आणि ही एक कन्सेप्ट काय आहे टीचर रिटेन्शन म्हणजे तर शिक्षक टिकवून ठेवणे हा देखील एक विचार या ठिकाणी रुजत आहे. विचार करा की आपण टीचर एक्सेस झाले किंवा टीचर्स आता टेटमुळे बाहेर पडत आहे अशा काही वेगळ्या वेगळ्या अफवा असतील किंवा बिनाकामाच्या काही चर्चा असतील तर त्यामध्ये त्याच्याही पुढे हा विचार गेलेला आहे की शिक्षक टिकवता कसे येतील आणि त्याची कारणं काय आहेत याचासुद्धा अभ्यास केला जात आहे बरं का. पुढे खालीलपैकी कोणती गोष्ट डाटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून शिक्षणात सुधारणा करण्यास वापरता येते? तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी पूर्वानुमान करणे हा त्या ठिकाणी याचा उपयोग आहे. डेटा ॲनालिटिक्सने विद्यार्थ्यांच्या जो डेटा आहे त्याच्या आधारे त्यांची आवड किंवा त्यांची जी काही कमकुवत बाजू आहे या सर्व गोष्टींना लक्ष घेऊन त्यांच्यामध्ये आपण एक इंटरफेअर करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येऊ शकते. पुढे 2025मध्ये भारतात शैक्षणिक प्रवृत्तीनुसार मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे काय असतं? आता हे जे काही शब्द असतात त्या शब्दाशी संबंधित जी काही कन्सेप्ट आहे ना एवढी जरी आपल्या लक्षात आली तरी आपल्याला पर्यायामधून उत्तर काढणं सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. तर बघा मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे काय असतं? तर मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे लहान, आता मायक्रो म्हणजे लहान झालं बरोबर, लहान प्रमाणातील प्रमाणपत्र त्यामध्ये असतात आणि ही सर्व जी लहान लहान प्रमाणातील प्रमाणपत्र आहेत ही स्किलवर आधारित आहेत. स्किल बेस कोर्सेस आहेत. ठीक आहे. मग हे स्किल बेस कोर्सेसलाच आपण मायक्रो क्रेडेन्शियल असं म्हणू शकतो. ओके. पुढे बघूया. 2025 साली राजस्थानमध्ये कोचिंग केंद्रावर कोणते कायदे प्रस्तावित केलेले आहेत? तर कोचिंग केंद्रांना नियंत्रण व नियमनाचा कायदा हा प्रस्तावित केलेला आहे कोचिंग केंद्रावरती बरं का. राजस्थानच्या संबंधित आहे हे. आता ते आपल्याला काही महाराष्ट्रासाठी नाही विचारलं जाणार परंतु आपल्याला एक माहिती असावं म्हणून एक कंट्रोल अँड रेग्युलेशन ॲक्ट्स राजस्थान कोचिंग सेंटर्सवर अशा पद्धतीने आलेला आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यात 2025मध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर नोकरी गमावल्यामुळे आंदोलन केलेले आहे? तर पश्चिम बंगाल हे राज्य आहे. बंगालमधील शिक्षणातील शिक्षणामधील जे काही शिक्षक आहेत या काही शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्यामुळं आणि काहींची नोकरी संपवण्यात आल्यामुळं या शिक्षण चळवळी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये 2025 साली अटेंडन्स वाया स्मार्ट बोर्ड
म्हणजे स्मार्ट बोर्डद्वारे हजेरी हे काय उद्दिष्ट आहे? आता सर्वांनी ऑनलाईन हजेरी भरणे किंवा एक प्रकारे स्मार्ट बोर्डवर त्या ठिकाणी अटेंडन्स भरणे हे प्रत्येक क्लास टीचरला त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आय थिंक मला वाटतं की हे मागील वर्षीच आपण पेपरमध्ये वाचलेलं देखील होतं. पण त्यावरती एक बातमी ही अशी प्रश्न असा बनलेला आहे आणि त्याचं उत्तर काय असणार आहे की विद्यार्थ्यांची हजेरी त्वरित नोंद व्हावी आणि या शाळांना स्मार्ट बोर्ड वापरून हजेरी नोंदविण्याची सूचना देखील दिलेली आहे, ज्यामुळे हजेरीचे रिअल टाईम मॉनिटरिंग होणार आहे. म्हणजेच एकाच वेळी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांची हजेरी देखील पाहता येऊ शकते. 2025मध्ये ITI म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंडस्ट्रीज सुधारण्यासाठी भारत सरकारने किती कोटींची योजना स्थिर केलेली आहे? तर त्यामध्ये 1386 कोटीची योजना आहे. आता इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे शिक्षणाच्या संबंधित औद्योगिक कौशल्याकरिता आहे. हा प्रश्न आपल्याला काही जास्त परीक्षेत विचारला जाऊ शकत नाही, परंतु एक असावा म्हणून एक तुम्हाला लक्षात यावं, व्ह्यू बनावा म्हणून. एक 2025मध्ये पुढचा प्रश्न बघूया. कर्नाटक सरकारने कोणते धोरण मंजूर केले आहे कौशल्य विकासासाठी? ठीक आहे, तर कर्नाटका स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2025-32 अशा पद्धतीची ही योजना कर्नाटक सरकारने बनवलेली आहे कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी. म्हणजे एक महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इतर राज्य काय करत आहेत याचा सुद्धा आढावा आपल्याला याच्यातून थोडंसं माहीत होईल. ठीक आहे, पुढे बघा. OECDच्या अहवालानुसार 2025मध्ये शिक्षण प्रणालीला महत्त्वपूर्ण आव्हाने कोणती आहेत? तर वित्तीय असमर्थता आणि डिजिटल वितरणातील असमानता या सगळ्या गोष्टी ही एक आव्हाने ठरलेली आहेत. 2025मध्ये जनरेटिव्ह AIचा शैक्षणिक उपयोग कशासाठी होतो? जनरेटिव्ह AIचा उपयोग हा शिक्षणामध्ये कंटेंट जनरेशन, प्रश्न निर्माण, सहाय्यक भूमिका इत्यादींमध्ये वापरण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतामध्ये 2030पर्यंत ग्रॉस इनरोलमेंट रेशो म्हणजे GER किती टक्के करण्याचे ध्येय नेप 2020 अंतर्गत आहे? तर 100% हे त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे प्रत्येक शिक्षण स्तरावर नेप 2020 अंतर्गत. आता हे नेप काय आहे? तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे मित्रांनो. शिक्षण स्तरावर 2030पर्यंत सर्वसमावेशक प्रवेश 100% करण्याचं ध्येय त्या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे. खालीलपैकी कोणती शिक्षण तंत्रज्ञान एडटेक प्रवृत्ती 2025 साली वाढत आहे? तर ब्लॉकचेन शिक्षणामध्ये शिक्षण तंत्रज्ञान प्रवृत्ती 2025 साली वाढत आहे. आता ब्लॉकचेन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड सुरक्षित करतं, प्रमाणपत्रांचं शाश्वत रेकॉर्ड इत्यादीसाठी ते वापरण्यासाठी सोयीस्कर ठरत असतं. 2025मध्ये शिक्षणात सोशल इमोशनल लर्निंग SEL का महत्त्वाचे झालेले आहे? तर विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, सहकार्य, संवाद कौशल्य वाढविण्यासाठी. ठीक आहे. इंडिया ऑनलाईन शिक्षण बाजार 2025मध्ये अंदाजे किती USD किमतीचा असणार आहे? तर इंडिया ऑनलाईन शिक्षण बाजार जो आहे हा 2025मध्ये $10 बिलियन होईल अशा पद्धतीची अपेक्षा त्यामध्ये आहे. ठीक आहे. काही प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न आपल्याला परीक्षेला संबंधित असतील तर त्यावेळेस मी नक्कीच त्याच्यावर स्ट्रेस देईल. ठीक आहे. परंतु या ठिकाणी काही टीमने जे प्रश्न काढलेले आहेत ते इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा, म्हणजे ज्या काही स्पर्धा परीक्षा होणाऱ्या आहेत त्या सब्जेक्ट रिलेटेड शैक्षणिक चालू घडामोडी आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे 2025मध्ये विद्यार्थी व तंत्रज्ञान यांच्या वापराचा अहवाल काय दर्शवतो? तर 75% विद्यार्थी ऑनसाईट प्रयोगशाळा इंटरॅक्टिव्ह काम तसदीदायक मानतात. म्हणजे अहवालानुसार 75% विद्यार्थ्यांना हे इंटरॅक्टिव्ह काम अधिकाधिक पसंत केलेलं आहे त्यांनी. 2025मध्ये शिक्षकांना AI वापराचे प्रमाण किती वाढलेले आहे अशा एका अहवालानुसार कळाले, तर हे वाढलेलं आहे 90%पर्यंत. ठीक आहे. भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये डेटा ॲनालिटिक्स वापर कशासाठी केला जातो? तर विद्यार्थ्यांची कामगिरी ट्रॅक करणे आणि शिक्षण सुधारण्यासाठी. पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे क्वेश्चन हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण डेटा वापरून शिक्षणातून चूक असलेला भाग शोधणे, हस्तक्षेप करणे, त्यात सुधारणा करणे या सर्व गोष्टी अगदी वेगाने होऊ शकतात. 2025मध्ये भारतातील काही विद्यापीठांनी कोणती नवीन संस्था सुरू केलेली आहे AI शिक्षण वाढविण्यासाठी? तर सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट SAIS हे सुरू केलेलं आहे. पुण्यातील सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीने AI शिक्षण सुलभ करण्यासाठी ह्या संस्था सुरू केलेल्या आहेत. OECDच्या अहवालानुसार भविष्यात शिक्षकाची भूमिका काय होईल? तर सामाजिक परिवर्तन घडवणे आणि जीवन कौशल्य देणे
हे या ठिकाणी अहवालामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे शिक्षण केवळ ज्ञान देणे नाही, तर सामाजिक व जीवन कौशल्य, समावेशी व टिकाऊ विकासाची भूमिका हे देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षकांची बर्नआउट समस्या 2025मध्ये का गंभीर झाली, तर कामाचा ताण वाढणे आणि संसाधने कमी. हे आपण बर्नआउट या संबंधित संकल्पनेशी बघितलेलं देखील आहे. ठीक आहे. पुढे शिक्षणातील अल्टरनेटिव्ज टू ट्रॅडिशनल कॉलेज पाथवे म्हणजे काय? तर त्यामध्ये बघा, प्रमाणपत्र, कौशल्य कोर्स, उद्योगाभिमुख मार्ग, या सगळ्या पारंपरिक पदवी मार्गाऐवजी लहान लहान प्रमाणामध्ये कोर्सेस आणि ऑनलाईन प्रमाणपत्रे याला वळवलेलं आहे. 2025मध्ये AV/IT तंत्रज्ञानाचा शिक्षणात काय उपयोग दिसतो? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना काढताच येणार आहे. हायब्रिड क्लासरूम आहे, पुन्हा नंतर DV/LED डिस्प्ले आहे, इंटरॅक्टिव्ह टूल्स आहेत आणि आधुनिक शिक्षणामध्ये हे दृश्य माध्यम, संवादी तंत्रज्ञान वापरून शिक्षण सशक्त करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आता हे सगळं AI म्हटलं ना, की आता सध्या तुम्ही ऐकत आहात, आपलं शिक्षण आपण ज्यावेळेस घेतलं आणि आता सध्या चालू आहे, त्यामध्ये फार फरक झालेला आहे. म्हणजे एक नेक्स्ट जनरेशन आलेली आहे आणि हे सर्व काही पूर्णपणे आता क्लासरूम हायब्रिड झालेले आहेत. प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला कुठेतरी एक LED पॅनल दिसतो, इंटरॅक्टिव्ह टूल्स दिसतात आणि झटक्यात त्या ठिकाणी एक Google कनेक्टिव्हिटी त्याला लावून ताबडतोब प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो आपण. अशा पद्धतीची तिथे एक सिस्टीम तयार झालेली आहे. ओके. हे सर्व तुम्ही पाहत देखील असाल, पण काही भागामध्ये अजूनही त्या ठिकाणी नेटवर्क समस्या असल्याने या सगळ्या काही गोष्टी तुर्तास तरी थांबलेल्या आहेत. 2025मध्ये शिक्षण धोरणाची प्रवृत्ती म्हणजे काय आहे? प्रमुख प्रवृत्ती म्हणजे काय आहे? तर विद्यार्थी केंद्रित धोरणे, गुणवत्ता उचल आणि पारदर्शकता. म्हणजे यामध्ये ह्या धोरणाची प्रवृत्ती विद्यार्थी केंद्रित धोरणं असतील, गुणवत्ता उचल असेल, पारदर्शकता असेल. आता यामध्ये या दृष्टीने त्या प्रमुख प्रवृत्त्या शिक्षण धोरणाच्या तयार होत आहेत. 2025मध्ये भारतातील शैक्षणिक घडामोडींपैकी सेंटर फॉर एक्सलन्स या संकल्पनेचा उपयोग कोणत्या हेतूने केला जात आहे? तर दुर्बल विद्यार्थी, प्रतिमान आणि विशेष प्रशिक्षण यांकरिता शैक्षणिक घडामोडीमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स या संकल्पनेचा उपयोग केलेला आहे. आता सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजेच उदाहरणार्थ सुरतमध्ये गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण, निवास, प्रशिक्षण उपलब्ध करणारं एक सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्यात आलेलं आहे. अगदी तशाच स्वरूपात भारतामध्ये शैक्षणिक घडामोडींकरिता या संकल्पनेचा उपयोग नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला शाश्वत विकास अहवालानुसार 2025मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? तर शाश्वत विकास अहवालानुसार भारताचे 167 देशांपैकी 99वे स्थान आहे. 167 देशांच्या लाईनीमध्ये 99वा देश आपला भारत देश ठरलेला आहे आणि हा शाश्वत विकास अहवाल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात. ही 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स गोलची जी ठरवून दिलेली ध्येय आहेत, ही ध्येय 2030पर्यंत पूर्ण करणे त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये एकूण टार्गेट्स किती आहेत असं जर बघितलं तर यामध्ये 169 लक्ष आहेत आणि त्या ठिकाणी डायरेक्टिव्ज म्हणजेच एक प्रकारे निर्देशक जे आहेत त्या ठिकाणी ते 304 आहेत. ओके. म्हणजे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि 2030पर्यंत ते पूर्ण करायचे आहे. ठीक आहे. तर आता शैक्षणिक चालू घडामोडीशी याचा काय संबंध आहे? तर मित्रांनो, या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, शाश्वत विकास ध्येय जे आहेत, यामध्ये शिक्षणाचं एक दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 4 नंबरचं आहे आणि यामध्ये भारत देशाला 99 आउट ऑफ 167 देश असं जरी आपण म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये लक्षात ठेवा, पॉईंट नोट करून घ्या. आणि सर्वात फर्स्ट रँकवर जर असेल तर ते आहे फिनलँड, दुसरं आहे स्वीडन आणि तिसरं आहे डेन्मार्क. ओके. तर हे लक्षात घ्या, पॉईंट नोट करून घ्या. पुढे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. 2025मध्ये किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर इतिहासाच्या दृष्टीने हा अतिशय प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच पर्यावरणिक अभ्यासामध्ये जागतिक वारसा हे जे असतं हे आपल्या भारतामध्ये आत्तापर्यंत किती आलेले आहेत किंवा आता 2025मध्ये किती गड किल्ल्यांचा समावेश यामध्ये झालेला आहे हे आपल्याला माहीत हवं. तर यामध्ये 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे आणि भारतामधील आत्तापर्यंतची जी ठिकाणं जर बघितली आपण तर यामध्ये जवळपास 44 जागतिक वारसा स्थळे
आलेली आहेत. तर हे पॉईंट नोट करून घ्या. आता या 12 किल्ल्यांची नावं तर तुम्हाला विचारली जाणार नाहीत, परंतु एक माहितीस्तव मी तुम्हाला सांगतो की ही 12 किल्ले कुठली कुठली आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. तर पहा, रायगड आहे, शिवनेरी आहे, लोहगड, साल्हेर, पुन्हा नंतर खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जंजी. जंजी म्हणजेच तामिळनाडू. ओके, तर हे 12 किल्ल्यांचा समावेश 2025मध्ये जागतिक वारसा यादीत करण्यात आलेला आहे. प्रश्न तिसरा घेऊया. UK स्थित QS सायमन्सद्वारे प्रकाशित 2026 रँकिंग अहवालात भारतातील कोणती संस्था अव्वल संस्था म्हणून गणली गेलेली आहे? तर UK स्थित QS सायमन्सद्वारे खालील पर्यायामध्ये नंबर 1ची जी संस्था आलेली आहे ती आहे IIT दिल्ली. आता IIT दिल्ली हे त्याचं उत्तर आहे सर्वात फर्स्ट रँकवरती, परंतु त्यामध्ये इंडियामधल्या 5 संस्था आलेल्या आहेत. त्यामध्ये IIT बॉम्बे आहे, IIT मद्रास देखील आहे, खरगपूर आहे, IIT खरगपूर आहे, IIT बेंगळूरसुद्धा आहे. परंतु फर्स्ट रँकवर जर म्हटली आपण तर ती US स्थित QS सायमन्सद्वारे प्रकाशित. ठीक आहे, कारण हे प्रकाशन किंवा अहवाल जे असतात ना, हे वेगवेगळ्या संस्थांद्वारे किंवा वेगवेगळ्या सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी पब्लिश केलेली असतात, त्यांनी ठरवलेली असतात. ते आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहेत. त्यामध्ये त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली. ठीक आहे. पुढे आहे, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? तर संपूर्ण साक्षर राज्य, डिजिटल राज्य, ओके, या सगळ्या गोष्टींतील शब्द व्यवस्थित पहा परीक्षेमध्ये. कारण भारतातील पहिलं संपूर्ण साक्षर राज्य म्हटलं तर हे मिझोरम या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकू. आता त्यानंतर डिजिटल साक्षर राज्य म्हटलं तर त्या ठिकाणी केरळ असं त्या ठिकाणी आहे. ओके, तर आता संपूर्ण साक्षर राज्य म्हटलं की मिझोरम असं त्या ठिकाणी आहे आणि डिजिटल साक्षर राज्य म्हटलं की त्या ठिकाणी केरळ हे आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. कारण आता जनगणना 2021 नुसार तर 21 तर ती झालेलीच नाही आहे. मग जनगणना जी होणारी आहे त्यामध्ये नंतर या आकडेवारी सगळ्या बाहेर पडत असतात. परंतु काही ज्या संस्था असतात किंवा काही अहवाल जारी करणारे असतात किंवा ते इंडियाचे सर्वोच्च अव्वल संस्था असतात, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे आउटलेट्स आपल्याला निघतात त्यामध्ये या गोष्टी आपल्याला माहीत होत असतात. तर विद्यार्थ्यांचे पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली गेलेली आहे? तर मित्रांनो, के कस्तुरीरंगन ही एक समिती स्थापन केली जाऊ शकणार नाही, कारण हे आपल्या NEP 2020चे अध्यक्ष म्हणून होते, बरोबर. आता ते नाहीत आपल्यामध्ये. पुढे बानू मुश्ताक हे पर्याय, विनीत जोशी आणि दीपा भास्ती. तर तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की CBSEचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एक समिती सुरू केली आहे आणि ही विनीत जोशी समिती म्हणून आहे. आणि हे विनीत जोशी जे आहेत हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे अध्यक्ष आहेत आणि विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. ठीक आहे. तर आता बानू मुश्ताक यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर हृदयदीप नावाचं एक पुस्तक होतं, त्याचा अनुवाद दीपा भास्ती यांनी हार्ट लॅम्प म्हणून केला आणि 2025चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जो आहे हा यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. बानू मुश्ताक आणि दीपा भास्ती हे 2 नाव त्याच्या संबंधित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने आपले पहिले योग धोरण जाहीर केलेले आहे? आता योग दिन आपण आपल्या भारताने सर्व जगाला दिलेला आहे. 21 जून हा दिवस आपण योग दिन म्हणून साजरा करत असतो. ओके, आणि उत्तराखंड हे असं पहिलं राज्य आहे की त्यांनी आपलं पहिलं योग धोरण त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? आता हे आयुष विद्यापीठ आहे, त्यामुळे लक्षात घ्या हे भारताच्या प्राचीन आरोग्य परंपरा जी होती आणि मूल्य होती यांचं जतन करण्याचं एक आधुनिक केंद्र म्हणून गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ याला मानलं जातं आणि हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढे साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला? तर साहित्य अकादमी यातर्फे बालसाहित्य पुरस्कार असेल किंवा त्यामध्ये बालकवी असेल, ठीक आहे, तर या सगळ्या कादंबरी असतील किंवा कविता संग्रह असतील यांना हा पुरस्कार दिला जात असतो. तर बालसाहित्य पुरस्कारामध्ये सुरेश सावंत हे नांदेडचे आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
त्यांचा जो कविता संग्रह आहे, बालकविता संग्रह, 2025ला त्यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. मी वारंवार ट्रेस करतोय बरं का, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 2025चा आभाळ माया. ओके. पुढे नंतर संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड आणि भारत सासने हे यापूर्वीच्या लाईनमध्ये बालसाहित्य पुरस्कार पटकाविणारे हे विजेते ठरलेले आहेत. तर त्यामध्ये बघा 2025चा सुरेश सावंत आहे. 2024चा जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर तो 2024चा भारत सासने आहेत. त्यांची कादंबरी आहे शमशेर व भूत बंगला. ठीक आहे, लक्षात ठेवा, शमशेर व भूत बंगला. पुढे नंतर 2023मध्ये एकनाथ आव्हाड यांना हा पुरस्कार बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अकादमीचा. बालकविता संग्रह आहे त्यांचा छंद देई आनंद. ठीक आहे, नावसुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला कविता संग्रहाचं नाव दिलं जाऊ शकतं आणि यांचे लेखक कोण आहेत, कवी कोण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं एकनाथ आव्हाड यांचा 2023मध्ये छंद देई आनंद यासाठी बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि संगीता बर्वे यांना 2022चा पियूची वही या कादंबरीसाठी मिळालेला आहे. ठीक आहे, तर 2022 आणि 24 ह्या कादंबरीसाठी आहे आणि 23 आणि 25चा हा बालकविता संग्रहासाठी आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. युनायटेड नेशनने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर US-ने या ठिकाणी 2025 हे जे वर्ष आहे हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, हे लक्षात राहू द्या. राष्ट्रीय क्वांटम मिशन 2023मध्ये याला मंजुरी मिळालेली होती आपल्या देशामध्ये. ओके, आता पुढे महाज्ञानदीप म्हणजेच बघा प्रश्न पुढचा. महाज्ञानदीप देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे? त्यामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये हे सुरू झालेलं आहे पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल. ओके, तर यामध्ये 1000 प्राध्यापकांना घडवण्याचा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव संबंधित म्हणजेच महाराष्ट्र महाज्ञानदीप म्हटलं की त्या ठिकाणी आपल्या राज्यातील हे डिजिटल शिक्षण पोर्टल. ओके, आता पुढे मध्य प्रदेश म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्यांचासुद्धा एक जाता जाता कार्यक्रम आपण पाहूया. तेजस्वी नावाचा एक कार्यक्रम मध्य प्रदेशने सुरू केलेला आहे आणि हा एक प्रकारे स्किलफुल बिझनेसमन किंवा उद्योजक असतील त्यांना त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवून उद्योगाला उभारी देण्यासाठी मध्य प्रदेशने तेजस्वी कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. पुढे 11 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. ठीक आहे, तर असा एखादा दिनसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जो की शिक्षणाशी संबंधित असेल. ओके, आता पुढे प्रश्न 12वा आहे. यामधील अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला. 4 विधानं दिलेली आहेत. उल्हास केंद्र सरकारचा उपक्रम आहे. उल्हास म्हणजेच अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी असा आहे आणि हा नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणून ओळखला जातो आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांद्वारे जे असाक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम हे केलं जाणार आहे. तर यातील अयोग्य विधान कुठलं आहे? तर यातील अयोग्य विधान जे आहे, आता विद्यार्थीद्वारे म्हणजेच शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याद्वारे हे नाही, तर गावातील कुठला तरी एक विद्यार्थी एक स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी या कामामध्ये पूर्णतः साक्षर करण्याचं काम हे करणार आहे. त्यामुळं असे स्वयंसेवक हे त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा शालेय शिक्षण समिती यांच्यातर्फे निवडून त्या ठिकाणी हे कार्य पूर्ण करणार आहे. तर उल्हासबद्दल त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. नवभारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र सरकारचा आहे हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. गणितासाठी देण्यात येणारा आबेल 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला? आता हा जो आबेल पुरस्कार आहे हा गणितामधला नोबेल म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि याचं उत्तर आहे मसाकी काशिवारा. ओके, मसाकी काशिवारा हे आहेत. आता यामध्ये इतर पर्यायसुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत. हे माहितीस्तव तुम्हाला माहिती घेण्यासाठी आहेत.
श्रीनिवास कुलकर्णी यांना शॉ पुरस्कार मिळालेला आहे आणि हा शॉ पुरस्कार 2024 त्यांना मिळाला आहे. हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे शॉ पुरस्कार, असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते आहे खगोलशास्त्र. ओके. आणि आलोक शुक्ला यांना ग्रीन नोबेल प्राईज मिळालेला आहे. गोल्डमन इन्व्हायरमेंट प्राईज 2024 म्हणून त्यांना लक्षात घ्यायचं आहे आपण. ग्रीन नोबेल प्राईज, पुन्हा नंतर मॅथ नोबेल प्राईज म्हणून आबेल, हे आपण लक्षात घेतलं. ठीक आहे. तर हे तुम्ही पॉईंट नोट करून घ्या. प्रश्न आपल्या पर्यावरणाशी किंवा गणिताशी संबंधित आहे. तसेच खगोलशास्त्राशी संबंधित असलेला पुरस्कार कोणता आपण पाहिला? शॉ पुरस्कार. ओके. पुढचा प्रश्न आहे PM श्री योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा. आता आपण वारंवार पाहतो की PM श्री शाळा, PM श्री स्कूल. ओके. तर हे नेमकं PM श्री स्कूल काय असतं हे थोडक्यात त्या ठिकाणी विधानामध्ये दिलेलं आहे. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी ही योजना सुरू झाली. PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा लॉंग फॉर्म आहे. PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया. ओके. म्हणजे PM श्रीचं शेवटचं RI जे आहे हे रायझिंग इंडिया अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 2020चे NEP धोरणात 14,500 शाळांचा सर्वांगीण सुधार व विकास करण्याचा उद्देश PM श्री योजनेचा आहे. तर अयोग्य विधान तुम्हाला लगेच लक्षात आलंच असेल. हे राज्य पुरस्कृत आहे. हे राज्य पुरस्कृत नाही तर हे केंद्र पुरस्कृत आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण हे लक्षात घ्या. PM श्री योजना किंवा PM श्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले AI डेटा सेंटर पार्क कोठे होणार आहे. तर हा प्रश्न आपला यापूर्वीच्या पार्टमध्ये सुद्धा झालेला आहे असं वाटतंय मला. भारतातील पहिले AI डेटा सेंटर पार्क हे छत्तीसगड या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, आपण 15 क्वेश्चन्स या ठिकाणी बघितलेले आहेत. जास्त व्हिडिओ लेंदी होता कामा नये, कारण आपण सर्व या ठिकाणी जास्त वेळ एकत्र न बसता काही विश्रांतीसाठी एक 15-20 मिनिटे किंवा 10-15 मिनिटे या ठिकाणी काढून आपल्याला राष्ट्रीय, प्रादेशिक, जागतिक सुद्धा एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. परंतु जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक हे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्यामध्ये GR कंटेंट बेसवर सुद्धा प्रश्न काही विचारले जातील. ते व्यवस्थापन या भागामध्ये येतात. तर आपण केंद्रप्रमुख असेल किंवा टेट असेल या प्लेलिस्ट ज्या केलेल्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसणार आहेत. त्या तुम्ही प्लेलिस्ट जॉईन करून त्या संबंधित जेवढे काही टॉपिक आहेत तेवढे टॉपिक तुमच्या अभ्यासामध्ये रिव्हिजन करता नक्कीच त्या ठिकाणी वापरा. आणि आपल्या चॅनलकडून तुम्हाला येणाऱ्या आगामी काळाच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन मात्र ऑन करायला विसरू नका, कारण बरेच जणांचं मेल आलेला आहे की आम्हाला तुमचे व्हिडिओ अपडेट नोटिफिकेशनमध्ये दिसत नाही. तर नोटिफिकेशनमध्ये ऑलवरती ऑन करा, म्हणजे तुम्हाला इनबॉक्समध्ये यूट्यूबच्या लगेचच व्हिडिओ पब्लिक झाल्यावरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.